कैलास पाटील आपलं स्वागत. धन्यवाद तुकाराम मंगेला. श्री गणेशाला वंदन करून, साईबाबाला, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात होते. बघितलं आपण नचिकेत 11 वर्सेस नायगाव या दोन्ही संघांमध्ये. एका बाजूने बघितलं विरारचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण नायगाव पट्ट्यातील आपल्याला संघ पाहायला मिळते. दोन्ही संघ बऱ्याच वेळा बघितला आमने सामने देखील आपण बघितलेले आहेत. रफ अँड टफ सामने आपण या दोन्ही संघांमध्ये कधी कधी बघितलेले आहेत आणि दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ नक्कीच चांगले आहेत, तुलेबल आहे. आणि एका बाजूला नायगावचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेला नची स्पोर्ट्स आहे. प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि नेहमीच नची स्पोर्टनं जर पाहिलं तर नेहमीच अशा पद्धतीनं खेळाडूंना या मैदानाच्या दिशेने आणल्या. कारण उद्देश तोच आहे, ही मानाची अभिमानाची स्पर्धा आहे, पाटील परिवाराची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका, कारण 11वा सामना आहे हा. तर सामन्याला सुरुवात होते. डावऱ्या हाताने ओव्हर द विकेटचा मार होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा लोअर राहणारा चेंडू चेंडू थोडासा पाठीमागे निघून जातोय. तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत दर वर्षाप्रमाणे यंदा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज 27 तारखेचा शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वाट बघितली चेंडूची, त्याच्यानंतर पिक केलंय, सिंगल आले या ठिकाणी, रोटेट झाले दुसऱ्या धाव्यासाठी आणि ऑन द मार्क पाहायला मिळतोय. बघितलं आपण या 2 धाव्याने फलंदाज एकविरा नायगाव हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, गडी बाद. तर बघा या ठिकाणी विवेक आणि नचिकेत यांची जोडी होती, मात्र विवेक हा बाद झालाय. संचित ही जोडी होती, मात्र संचित अजूनपर्यंत पाहायला मिळतोय विकेटवरती. तुकाराम मंगेला 22 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. बघितलं आपण उद्या अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला भेटेल, यात काही शंका नाही आहे. परंतु नक्कीच 25 तारखेला जास्तीत जास्त गर्दी आपण बघितली होती आणि नक्कीच आज सॅटर्डे कदाचित संध्याकाळच्या वेळेस बघितलं आपण प्रेक्षक वर्ग येईल, यात काही शंका नाही आहे. नाही, हाफ डे आहे थोडासा, त्याच्यामुळे हाफ डे नंतरच गर्दी वाढेल. सॅटर्डे असं तर म्हणजे आता नियम झाला आहे, ज्यावेळेला 5 दिवसाचा आठवडा झाला आहे, बऱ्याचशा बँका आणि बाकीच्यांना सुट्टी असते, पण बाकीचे जो विभाग आहे कदाचित तिथे वर्किंग डे असतो. आज संध्याकाळनंतर कदाचित गर्दी वाढण्याची शक्यता आहे. उद्या फायनल डे आहे आणि उद्या फायनल डेमध्ये नक्कीच प्रेक्षकांची साथ या स्पर्धेला लाभणार आहे. कारण हे मैदान आणि प्रेक्षकांचं अतूट असं बंधन आहे, नातं वेगळं आहे. या मैदानावरती जसं खेळाडूंना खेळण्यासाठी नेहमीच आवडत असतं, आपल्यासारख्या समालोचकांना समालोचक करताना बरं वाटतं, तसं प्रेक्षकांना देखील नेहमीच या मैदानावरती क्रिकेटचा जो मनमुराद आनंद लुटायचा असतो ना, त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग नेहमीच या मैदानावरती येत असतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांची कधी कमतरता भासली नाही आहे. फक्त वर्किंग डेला कदाचित कमी असतात आणि हॉलिडेला मग प्रत्येकजण तो डे एन्जॉय करायला येतोय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. शैलू अर्थात शैलेंद्र स्ट्रायकर एंडला आहे. वेदांत गोलंदाजीसाठी बाहेर निघाला, जास्त बाहेर निघालाय. तर बघा कालपासून काही चर्चा चालू होती की ज्यावेळेला वाईट दिला जातोय त्यावेळेला काय पाहिलं जातं, ते इथे वाईटची एकच लाईन आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जसं शफल करतो रिच वाईट असतो ना, तसा रिच वाईट नाही आहे. गोलंदाजाला जी वाईट लाईन आहे ना, तीच गाईडलाईन आहे. त्याच्या पार केला तर वाईट होतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, शैलेंद्र यांचा तो स्ट्रोक. ओ व्हॉट अ सेव्ह, सुंदर सुंदर. ज्या वेळेस असं वाटलं होतं जणू काही षटकार जाईल की काय, मात्र एक सुंदर सेव्ह. मी म्हणेन षटकार वाचवलाय, 5 धावा देखील वाचवल्यात. आपण बघितलं धावांची गती पुढे सरकली जाते. हा फटका जर पाहिला तर बघा कशा पद्धतीनं आखोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार जरूर केला होता. ऐन वेळेला ही उंच उडी मारली आणि उंच उडी मारून याला सेव्ह केलंय. आणि या लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने फक्त चेंडू नाही वाचवलाय, भाई आपने गेंद नहीं रोकी है, आपके गेंदबाज का मोराल भी आपने रोका है. कदाचित हा षटकार येऊ शकले असता, दबाव येऊ शकले असता, पण तो दबाव येणार नाहीये याची काळजी घेतली. यानंतर आपण विनंती करू
सर्व विजेत्या संघ पहिल्या सामन्यापासून विजेत्या संघ आपल्याला विनंती आहे दुसऱ्या फेरीसाठी ड्रॉ करण्यात येतोय. त्याकरता विजेत्या संघांनी यायचं आहे. बरोबर जे पॅव्हेलियन आहे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन त्या दिशेने आपण या. सर्व विनिंग कॅप्टन तिथे पोहोचतील. लॉक करण्याचा प्रयत्न होता मात्र बघितलं आपण चेंडू हवेत आहे. गडी बाद. नायगाव संघ षटक अचूक टप्प्यावरती आणि लेफ्ट आर्मवर होते. डावखुरे गोलंदाज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट क्रीजच्या कोण्यात नाही केले. क्रीजच्या जवळही स्टंपच्या जवळही गोलंदाजी केली आणि त्याचा भर कशावरती म्हणता माहिती का लेंथवरती. तो 2 मीटर 4 मीटरच्या मध्ये जे चेंडू हाताळले ना आणि एक नॅचरल स्विंग होता. चेंडू पडतो बाहेरच्या दिशेने निघून जातोय तो स्विंग होता. चला पहिल्या सामन्यापासून विजेता संघ आपण या दुसऱ्या फेरीसाठी नवीन ड्रॉ केला जातोय. सर्व विजेते संघ आपण बरोबर कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे त्या दिशेने बरोबर खाली आयोजक समिती आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची तिथे येऊन थांबायचं आहे. सर्व विजेते संघ तिथे थांबा. दुसऱ्या फेरीसाठी ड्रॉ होतोय. कैलास शैलेंद्र गोडेकर आपला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला वाईड यॉर्कर होता मात्र बघितलं आपण ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेमध्ये खेळतोय शैलेंद्र. रुपेश येतोय. रुपेश हा देखील एक आक्रमक खेळाडू पाहायला मिळते. म्हणजे बघितलं आपण दोन्ही संघ तुल्यवान आहेत आणि दोन्ही संघांमध्ये बघितलं आपण ते तुल्यवान असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही रुपेशचा उल्लेख केला नेहमी ॲज अ ओपनर बॅट्समन पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आता थोडा 4 नंबरवरती आलाय पण जबाबदारी तीच आहे. ओपनरला आले तरी 4 मारायचे आहेत 6 मारायचे आहेत. आता 4 नंबर तुझे आले तरी 4 मारायचे आहेत 6 मारायचे आहेत. चौकार षटकार फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. डीप खेळले एकदा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न योग्य वेळी योग्य कॉल आलाय. सौरव गोलंदाजीसाठी आहे आणि सौरवसाठी जे पहिले षटक वेदांना हाताळले ना त्याच्यासाठी आयडियल सिच्युएशन त्याने क्रिएट केले. पहिल्या षटकामध्ये 4 धावा 2 विकेट केल्यात. याचा अर्थ सौरवला बाकी काय करायचं नाहीये. बेसिकला फॉलो करायचं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. हो इथे मात्र बघितलं कदाचित चेंडू बॅटला लागलाय की नाही हा प्रश्न होता. मात्र बघितला आपण लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रुपेश आणि शैलेंद्र ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला विथ द टर्न हो एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. हात सिंगलच आले ह्या ठिकाणी. डिप्स केले रिझनमध्ये जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण अगदी चेंडू ट्रॅव्हल होत होता. गेले पोचले आणि योग्य वेळेला त्या चेंडूला रोखले. कारण प्रायोरिटी काय होती माहिती का त्या चेंडूला पहिला थांबवणं. प्राथमिकता आयुष्यामध्ये पण आपल्याला प्रायोरिटी काय प्राथमिकता काय त्याला महत्त्व द्यायचं आहे. सर्व काही पाहिजे पण प्रायोरिटी कशाला द्यायची ते प्रायोरिटी त्याने दिली होती चेंडूला स्टॉप करणं. 1 धाव. क्रॉस बॅटर फटका चेंडू थोडा खाली राहिलाय आणि त्या कारणास्तव मिस केलाय. या चेंडूला स्कोर जर बघितला तर 8 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ झालाय. स्कोर 2 गडी बाद 8. शैलेंद्र कधी कधी स्ट्रेट देखील खेळतो. कधी कधी बघितलं आपण क्रॉस खेळतो. आज तर त्याने क्रॉस खेळणं पसंत केलं आपण बघितलं तर. हो व्हाट अ डिलीवरी. टप्पा पडला थोड़ा आत आला. बाल बचे यहाँ पर. जागते रहो का आदेश देती हुई गेंद. ब्यूटीफुल डिलीवरी
End of the over number second here, and after second over is 8 for loss of 2 wickets. दिल मा तर आजच मला वाटतं माझे सवय त्या ठिकाणी जोडले गेले आहेत. त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शांताराम करत होते आणि फार मोठे अनुभव देखील त्यांनी सांगितले होते आणि कसे काय ते ट्रॅव्हलिंग टेम्पोने वगैरे करायचे ते देखील त्यांनी सांगितले होते. बऱ्याच गोष्टीवरची चर्चा होईल, पण शेवटच्या षटकाचा खेळ आहे. चर्चा बऱ्याच गोष्टीवर येईल. जसा 25 वर्षाचा काहीसा प्रवास आहे, इथून सुरू केलेला प्रवास, याच मैदानानं केलेली सुरुवातीच्या काळात शांताराम घरत यांनी केलेलं मार्गदर्शन असेल, कॉमेंट्रीच्या माध्यमातून समालोचन क्षेत्रामध्ये येत असताना, आणि नंतर त्या 2006-07 नंतर, खऱ्या अर्थानं 7 नंतर कैलास पाटील यांच्याशी जोडलेली मैत्री, या सर्व गोष्टी आहेत, आठवणी आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राज किरण आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न रुपेश यांचा बराच वेळ हवेत राहिलाय. वाईट स्टॉंगनला झेल टिपला गेलाय. रुपेशही परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. आता ते शांताराम करत हा मैदानावर उपस्थित असलेल्या बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल, पण तिथून सुरू झालेला प्रवास म्हणजे आजही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सर्वात मोठा वाटा त्यांचा आहे, कारण सुरुवातीपासून याच मैदानातनं, या मातीतनं केलेली ती सुरुवात होती शांताराम करत यांच्या जोडीनं. त्यानंतर कैलास आले आणि आमचा जो प्रवास सुरू झाला, किंवा खऱ्या अर्थानं व्यावसायिक स्वरूपात ज्यावेळेला मी आलो ना, त्याच्यासाठी आमचे अजून एक समालोचक मित्र विजय पाटील अरणायचा यांचाही रोल महत्त्वाचा होता. म्हणजे अजूनही मला आठवते, विवाह कॉलेजच्या पाठीमागली एक स्पर्धा होती, जी पहिल्यांदा मी एका व्यावसायिक स्पर्धा केली होती विजय पाटील यांच्या जोडीनं. म्हणजे हे सर्व कांगोरे आहेत. आपला जो प्रवास आहे त्या प्रवासातले सर्व हे साथीदार राहिलेले आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. मॅच चालूच राहील, पण काही गोष्टीवरची चर्चा होणं ते चालू राहणार आहे. नक्कीच. इथे मात्र बघितलं आपण तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी ही चांगली ताकद पाहायला मिळते. बघितलं आपण नचिकेत विरार या संघाची. तेच तरार चेंडू होता. शेवटच्या क्षणी बघितला चेंडूला फ्लिक केलं आणि जिथपर्यंत कव्हर होतोय चेंडू 2 धावा आरामाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि काय करायचं होतं, शैलेंद्र यांना ती स्ट्राईक घ्यायची होती आणि त्या कारणास्तव इथे मात्र बघितलं आपण तर रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. धावफलकावरती एकदा नजर टाकली तर लक्षात येईल 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि नची स्पोर्ट्सवरती आपण विचार केला, म्हणजे जसं दादू पाठीमागे आहेत, आपण शॉर्ट पाईंग लेगला, आणि बरोबर त्यांचे मित्रच आणि सँडी स्पोर्ट्सचे सँडी आमचे मित्र तेही आहेत, बरोबर मिड विकेटला तेही तिथे आहेत. ही अशी 2 व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे मी का उल्लेख करतोय, काल जसं मी यंगस्टार पापडीच्या बाबतीमध्ये म्हटलं, एकविरा नायगावच्या बाबतीमध्ये म्हटलं, तसे हे 2 आहेत ना. कित्येक वर्ष म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती ज्या ज्या स्पर्धा असतात, व्यावसायिक स्पर्धा, त्याही स्पर्धेमध्ये यांचे संघ खेळतात. आज ते नची स्पोर्ट्स असेल, सध्या सँडी आहेत, या सर्वांना आपण नेहमीच पाहिलेत. कारण जसा प्रवास 25 वर्षाचा राहिला आहे, आपण समालोचन क्षेत्राचा विचार करतोय, प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणतोय ना, तर असे काही व्यावसायिक खेळाडूंना या मैदानावरती घेऊन येणारे काही असे संघमालक असतील, पॅकर असतील, त्यामध्ये या दोघांचं नाव नक्कीच घेणं क्रमप्राप्त आहे. पॅकर्स फार इम्पॉर्टंट आहेत मी म्हणेन. ऑन साईडला गडी बाद. षटक बघा, पहिलं षटक होतं वेदांचं 4 धावांचं 2 विकेटचं. त्यानंतर सौरभचं इकॉनॉमिकल ओव्हर होती 4 षटकांची, आणि राज किरण यांचे षटक आले, ज्या षटकामध्ये 1 धावबाद झाला, 2 झेलबाद झाले. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा आल्यात. धावफलकावर जर बघितलं ना तर 10 वरती शेवटचा चेंडू आहे, इनिंगमधला शेवटचा चेंडू. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. सर्व विजेते संघ जर पोहोचले असतील तर ड्रॉ केला जाणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. शेवटचा बॉल आहे,
या इनिंगमधला. शेवटचा चेंडू आहे, परंतु मागचे 2 गोलंदाज आणि हाही गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी. कारण वेदांतने फक्त 4 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर बघितला सौरभने बघितला 4 धावा खर्च केल्या, आणि त्याच्यानंतर बघितला आपण हा गोलंदाज ज्याने आतापर्यंत बघितला आपण तर कमी धावा दिलेत याही षटकामध्ये. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न काय आहे, मी म्हणेन स्पेशालिटी बघितला आपण नचिकेत स्पोर्ट्स विरारमध्ये गोलंदाजीची ताकद आहे. चला इनिंग इथे संपली जाते. धावसंख्या बघितला आपण 10 धावा झाल्यात, 11 धावांचं आव्हान आहे. एक ब्रेक घेऊया, म्युझिकला ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कमॉन डीजे. स्वागत कैलास आहेत आमच्या जोडीला, जे आम्ही चर्चा करतोय की मागच्या 17-18 वर्षाचे जे सहकारी राबलेले आहेत आणि नारिंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचा प्रवास आणि आपलाही प्रवास जवळपास सारखाच झालेला आहे. आज जर बघितलं आपण त्या एवढ्या वरच्या स्तरावरती जाऊ शकलो, त्याला कारण जसं आपण म्हटलं होतं की दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच होईल BG11 विरार आणि I1 वसई कोलीवाडा. कॅप्टन BG विरार आणि I1 अर्थात वसई कोलीवाडाचा संघ. आणि आपण चर्चा करतो एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये इथूनच झालेली सुरुवात. आणि आज रवींद्र नारायण पाटील असते आपल्या कोपरी येथील डिजेबल टीमचे कॅप्टन, सध्या असिस्टंट कोच जे आहेत, कदाचित त्यांच्यामुळेच आपण तिथला प्रवास करू शकलो. आणि दुसरी होतं डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया, काउन्सिल ऑफ इंडिया, जे DCCI होती, रविकांत चव्हाण आणि पूर्ण टीमचा तो विश्वास होता, त्यामुळे कदाचित तो प्रवास आपण करू शकलो. पण त्या मधल्या काळामध्ये म्हणजे इथून झालेली सुरुवात आणि तिथला प्रवास याच्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा करण्याची संधी कदाचित ॲज अ कॉमेंटेटर आपल्याला मिळाली, मग छोट्या मोठ्या सगळ्या स्पर्धा, कदाचित छोट्या नसत्या तर मोठ्या स्पर्धा मिळाल्या नसत्या. त्याच्यामुळे प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येक स्पर्धेचं योगदान आहे. ज्या ज्या आयोजकांनी आपल्याला संधी दिली कॉमेंट्री करण्याची, समालोचन करण्याची, कदाचित त्यांच्यामुळेच आपण तिथे पोचू शकलो. आणि रवींद्र नारायण पाटील, रविकांत चव्हाण, DCCIचा मोठा रोल आहे. DBN असतील, आम्ही समालोचक असतील, त्या टप्प्यापर्यंत पोचण्यामध्ये या व्यक्तींचा सर्वात मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे थँक्यू. जो विश्वास जो आमच्यावरती दाखवला तोही महत्त्वाचा होता, कारण विश्वासच महत्त्वाचं असतं की बाबा इतकं मोठं शिवधनुष्य पेलू शकतो, करू शकतो, हा विश्वास त्यांनी दाखवला आहे. BG11 विरार आणि I1 वसई कोलीवाडा यामध्ये होईल टॉस. कैलास आमचे जॉईंट होतात. नक्कीच. थँक्यू फॉर रविकांत चव्हाण, थँक्यू फॉर रवी पाटील. मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला संधी प्राप्त होली. परंतु तुकाराम मंगेला तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धनंजयचा आभार व्यक्त, फार कमी वेळेमध्ये, म्हणजे फार कमी वेळेमध्ये बघितलं तुम्ही मराठी तर नक्कीच, नो डाऊट यू आर अ गुड कॉमेंटेटर, परंतु फार कमी वेळेमध्ये तुम्ही हिंदीला देखील डेव्हलप केलं. आणि आज तुम्ही बघितलं आपण वानखेडे स्टेडियमवरती देखील एक छाप सोडली आपण बघितलं तर धनंजय आणि तुम्ही देखील, आणि त्याच्यानंतर DBN देखील, तर त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नाही, याच्या पाठीमागे होतं ज्यावेळेला याच मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती वेस्ट झोनची, म्हणजे डिफरंटली एबल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया आणि डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबई, DCCI आणि DCA. कल्पेश गायकर ज्याचे सेक्रेटरी आहेत, रविकांत चव्हाण जे DCCIचे सेक्रेटरी आहेत, यांच्या माध्यमातून एक स्पर्धा याच मैदानावरती पार पडली होती जी वेस्ट झोनची होती, ज्याच्यामध्ये मुंबई, महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात, बडोदा हे 5 संघ खेळले होते. कदाचित त्या स्पर्धेमध्ये जे समालोचन करण्यासाठी आपल्याला मिळालं ना, त्याचा फायदा तिथे जाताना पाहिला. आणि बघा, एक क्षण असतो तुम्हाला स्वतःला अपडेट राहायचं आहे, अपग्रेड करायचं आहे.
नवीन क्षेत्रामध्ये जायचं तर नवीन गोष्टी शिकायची आहे आणि तिथला अनुभव वेगळा होता. चर्चा तिथे होईल. पण धावांचा पाठलाग सुरू होतोय. नची स्पोर्ट्स धावांचा पाठलाग सुरू करतोय. पहिला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू, क्षेत्ररक्षकात विवेक. पहिला चेंडू त्या साईडला वार झालाय, पलटवार या बाजूने आलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट बाद. टॉस केला जातोय. आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. I1 वसई कोलीवाडा आणि BZ विरार. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच. आयवन नक्कीच ज्या ज्या वेळेस स्पर्धा असतात या मैदानावरती प्रत्येक वेळा त्यांची उपस्थित असते. नाही, त्यांना मी नेहमीच सांगतो की त्यांचं नाव I1 आहे, पण दॅट्स अ क्लास 1 प्लेयर. परफेक्ट. म्हणजे आजही जर पाहिलं तर वय 50 पालटून गेले, किंबहुना 55 पालटून गेले. असं म्हणतात उमर 55 की दिल बचपन का. इनकी उमर 55 की और क्रिकेट वही पुराना वाला है. नाही, म्हणून मी म्हटलं ना की उमर 55 की लेकिन क्रिकेट वही 25 वाला है. 25व्या वर्षामध्ये जसं I1चा फॉर्म पाहिला होता ना मागे या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक त्यांनीच हाताळलं. पहिलं षटक हाताळतात पण शेवटचं षटकही हाताळलं. त्याच्यामुळे तो क्लास आहे. चर्चा त्याही गोष्टीची होईल. त्या आपल्या काही गोष्टी आहेत त्यावरती चर्चा होणं अपेक्षित देखील आहेत. पण सुरुवात झाली विकेटनं. पहिलाच विकेट प्राप्त केला आहे संजित कोळी. वेगवान गोलंदाज आहे. हाय एम ॲक्शन आहे. हेड द डेक खेळपट्टीला हिटही करतोय आणि पहिल्या चेंडूवरती फिट ठरतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. असं नाही की हा कमी स्कोअर आहे. नायगावकरांकडे देखील ती कुवत आहे मी म्हणेन, त्यांच्याकडे देखील ती कुवत आहे मी म्हणेन. बघायचं आहे दोन्ही संघ तुल्यवान आहेत. डावरे हाताचा जो फलंदाज पाहायला मिळतोय पंचांकडनं गाड घेतोय. पंच त्यांना लेफ्टवरती गाड देत आहे या ठिकाणी. रोशन यांच्यासाठी हा चेंडू असणार आहे. हुक करण्याचा प्रयत्न, फ्लाईट जास्त होती टप्पा पडल्यानंतर आणि शैलेंद्रच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. नाही, गरज आहे डॉट बॉलची किंवा विकेटची गरज आहे आणि अनुभव आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. भले धावांचं पाठबळ कमी आहे पण जितकं आहे तितकं पुरेसं आहे. भाई जो मिला है ना वही काफी है, जो प्राप्त है वही पर्याप्त है. या विचारानं तुम्हाला खेळायचं आहे कारण तो बदलता येणार नाही. दॅट्स अ पास्ट. जो भूतकाळ झाला आहे, पहिली इनिंग संपले, त्याला बदलता येणार. बदल पुढे काढवायचा आहे. चेंज पुढे काढवायचा आहे. आकोटाप्याचा चेंडू होता. झेल होतोय का? वेल 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 झेल. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जो मिळालंय तेच चांगलं मिळालंय. या उद्देशानं खेळायचं आहे. दुसरा विकेट प्राप्त झालाय. वाजून गेला त्याच्यामुळे आता भेलपुरी, शेवपुरी, रगडापुरी, दहीपुरी, श्रीखंडपुरी प्रत्येकाची आठवण येणार आहे. सब पुरी होती है लेकिन साला नींद पुरी नाही होती. आता अशी परिस्थिती आहे. तुकाराम मांगेला आपण वेल 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 म्हटलं लगेच भेल 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 आणि ते भेलपुरीची गाणं देखील लागलं. नाही, ते त्याची गरज होती कारण भेल साधारण बनत नाही आहे. भेल बनण्यासाठी देखील विविध गोष्टींचं मिश्रण करावं लागतं. क्रिकेटचा खेळही तसा आहे. मी का म्हणतोय भेल आणि वेळ खेळ, कारण क्रिकेटमध्ये देखील तुमची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, तुमचं नियोजन, रणनीती, स्ट्रॅटेजी या सर्वांचं जर व्यवस्थित मिश्रण झालं ना ती भेल बनणार. कुनमुरे, आपण चणे, शेंगदाणे आणि नंतर शेव याची भेल बनते. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, तुमचं नियोजन, स्ट्रॅटेजी, रणनीती, एकास एक खेळण्यासाठी तुम्ही आखलेले डावपेच या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. डावपेच आखल्यात, 2 विकेट प्राप्त केल्यात. संजीत नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. राजकिरण कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला बाउंड्री बाहेर. शेवटच्या क्षणी बहाच्या कडेला लागलाय चेंडू. नशीब असं का न होईना. चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सवकार एज लागली होती आणि त्या कारणाचं बघितलं आपण तो चेंडू थर्डमॅन च्या आणि त्याच्या विकेटपरच्या मध बरोबर निघून गेला. एकंदरीत बघितलं आपण चौकार येतोय आणि धाव फलक 4 वरती. प्लेसमेंट शेवटच्या क्षणी बॅटला बघितलं पुढे आणतोय. पहिल्यांदा कदाचित बॅकफुटला जाण्याचा विचार होता, त्याच्यानंतर बघितलं आपण चेंडू पुढे आला, लगेच शेवटच्या क्षणी बॅटला पुढे आणलं. नाही, त्यांना माहिती होतं की आता जो चौकार पाहिजे तो चौकार आलाय. आपण किती धावांचा पाठलाग करतोय ही मॅटर करते. त्याच्यामुळे थोडंसं पुश करो और खुश राहो. हे सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं होतं. त्याला माहिती आवश्यकता आहे. मागे 2 विकेट गमावल्यात. मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढचाच ठेच मागचाच शहाणा. पुढच्याला ठेच लागली का मागचा थोडासा जपून चालतो.
पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न. फक्त आता काय झालं, जग थोडंसं बदललंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना 6 धावा धावकावरती 4 धावांची आवश्यकता. आता प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करतोय. मी एक मराठीमध्ये मनचा उल्लेख केला कैलास का, पुढचाच ठेच मागचाच शाणा. पण आता काय माहिती आहे का, पुढच्याला ठेच लागते तो मागच्याला सांगतो, पण मागचा शहाण्याऐवजी 1.5 शाणा असतो, त्याच्यामुळे तो बघत नाही. असंही आहे. म्हणजे आता जग बदलले, कोण कोणाचा सल्ला घेण्यास तयार नाही आहेत. ॲडवायझर नको आहे परत प्रत्येकाला, त्याच्यामुळे ते घडतंय. 4 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच षटकामध्ये संजीत कोहलीने केलेला प्रयत्न, घेतलेले 2 विकेट, थोडा रोमांच आलाय. पण त्याला वाढवायचं असेल तर निमेश चांदळे एक एक्सप्रेसच्या नावाने हा परिचित आहे. पण आता अग्निदिव्यातनं त्यांना पार करावं लागणार आहे, कारण 5 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. निमेश चांदणे याही गोलंदाजाला आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे आणि तो गोलंदाज पाहायला मिळतोय. निमेश लॉफ करण्याचा प्रयत्न, इन दी एअर. ओ, झेल सुटला जातोय. बघितलं थोडंसं पाठीमागे आले होते, मात्र मिस जज होतोय चेंडू. बघा थोडंसं बँक बॅलन्स देखील कमी आहे, म्हणजे धावांचा जो ओघ आहे तो देखील कमी आहे. आपण बघितलं ना, कमी आहे म्हणजे थोडंसं बॅलन्स कम, उसमें थोडंसं आपने प्रयास भी कम किया. हा झेल टिपायला होता, कारण ऑप्शन तुमच्याजवळ नाही आहेत. विकेट आले तर तुम्हाला मॅच येणार, एकच आहे ऑप्शन तुमच्याकडे. दुसऱ्या बाजूला नची स्पोर्टचा संघ मिस्टेक तेही करतायत. आकूट टप्प्यात चेंडू होता, मिस्टेक तिथेही होत आहेत. दोन्ही बाजूला आला, लो स्कोरिंग गेम आहे. पण अजून प्रेडिक्ट करणं म्हणजे, आता सध्याकडे नची स्पोर्ट्स आहे पुढे, पण ज्या पद्धतीनं सामना चाललाय, फटके खेळले जातात. 7 धावा धापलकावरती आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. 8-4 विकेट, 1-2 विकेट. तो झेल सुटला होता, पण चला सुटला तो सुटला. पुढे येऊन एकदा प्रयत्न करत राहा. ऑफ साइड ला इंटू द गॅप चेंडू निघून जाईल का? यस, इट्स 4 यार. चौकार येतोय. कम ऑन डीजे. आणि एकविरा नायका वाढलं का धावाच झाल्या नाही. कदाचित गोलंदाजाला लढण्यासाठी ज्या धावांचं पाठबळ असायला हवं, कदाचित त्या धावा तितक्या उभारल्या गेल्या नाही आहेत. आणि हे कारण होतं एकविरा नायगावला पराभूत होऊन या स्पर्धेबाहेर जावं लागतंय. पुढचा सामना होतोय हृदय 11 बीजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या समोर असणार आहे I1, ज्याचा उल्लेख मी क्लास 1 केला होता. परफेक्ट प्लेअर आहे. वसई कोलेवाड्याचा संघ खेळेल. एक हलकीशी धून कैलास आमच्या जोडीनं आहेत. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल, काही इतिहासाची पानं थोडीशी चालली जातील आणि त्यावरती चर्चा होईल. पण डीजे मास्टर रेडी आहेत. राज, एक धून ऐकूया.